आज आम्ही आपल्या समोर आहोत आणि आपल्या समोर आहेत सोलापूर जिल्ह्यातले राजकीय विश्लेषक ज्यांनी यापूर्वीचे 2 पोल आपल्याला दिले आणि तिसरा पोल देण्यासाठी तेच आपल्या समोर उपस्थित आहेत ते मोतीलालजी सुतार। गेल्या दुसरा पोल जो त्यांचा आपण दिला तो महाराष्ट्रामध्ये खूप व्हायरल झाला, जवळपास 7-8 लाख लोकांपर्यंत तो व्हिडिओ पोहोचला आणि तिसऱ्या ओपिनियन पोलसाठी महाराष्ट्रातल्या हजारो लोकांनी आपल्याला फोनही केले। हा तिसरा पोल अत्यंत महत्त्वाचा पोल, अगदी 2 दिवसावर 1 दिवसावर निवडणूक पुढे आहे आणि आज आम्ही हा पोल आपल्याला देतोय। मी मोतीलालजी सुतार साहेब आपलं एक स्वागत करतो। महाराष्ट्रातली जनता, तुमचे चाहते महाराष्ट्रातले ज्यांचा तुमच्यावर प्रचंड मोठा विश्वास आहे ते सगळे तुमची वाट बघत होते आणि तिसरा पोल सुतार साहेबांचा कधी येणार आहे अशा पद्धतीची त्यांची मागणी होती। त्याप्रमाणे आज तिसरा पोल घेऊन आपण आलेले आहात। हा पोल कुठल्या संस्थेचा नाही, त्यांचा स्वतःचा, त्यांच्या कष्टाचा, त्यांच्या मेहनतीचा आहे। त्यांनी स्वतः महाराष्ट्रभराचा अभ्यास करून हा पोल आता ते प्रेक्षकासमोर ठेवत आहेत। हा तिसरा पोल लोकांच्या समोर घेऊन येताना पहिलाच प्रश्न माझा असा राहील की आपण पहिला आणि दुसरा असे 2 पोल साधारण दिले, या 2 तुमच्या दुसऱ्या पोलमध्ये आणि तिसऱ्या पोलमध्ये तुम्हाला काही बदल वाटतो का? पहिलं प्रेक्षकांचं मी अभिनंदन करतो। आपण जे पोल पाहिला त्याच्या कमेंट तुमच्या वाचायला आम्ही की तुम्ही निवडणुकीच्या अगोदर हे पोल कसे देता, त्यावर मी प्रेक्षकांना सांगतो की जागा वाटप कसं करायचं, जागा वाटपाची काय व्याख्या आहे किंवा काय कृती आहे किंवा काय करावं लागतं ही आम्ही जमवून घेतो अगोदर आणि नंतरच आम्ही पोल देतो। तुमचं म्हणणं बरोबर आहे की जागा वाटप व्हायच्या अगोदर तुम्ही पोल कसे देता, तर तुम्हाला मित्रांनो मी महत्त्वाचं सांगतो की आज जे जागा वाटप झालं पक्षांचे, वेगवेगळ्या पक्षांचं, महायुतीचं जागा वाटप झालं किंवा महाविकास आघाडीचं जागा वाटप झालं, त्यावेळेस त्यांच्या जागा वाटपामध्ये आणि माझ्या जागा वाटपामध्ये फक्त 10 ते 15 जागेचा फरक पडला। अच्छा अच्छा, म्हणजे काँग्रेसनं जी जागा वाटप केलं ती मी केलं होतं, भारतीय जनता पार्टीने केलं ती मी केलं होतं। ही साम्य उडाली। या मतदारसंघामध्ये ही पार्टी यांना उमेदवारी देईल हा जो तुमचा अभ्यास हा महत्वाचा गॅप प्रेक्षकांना सांगतो। त्यांची जी शंका होती तुम्ही जागा वाटप व्हायच्या अगोदर तुम्ही पोल कशी देता, त्याच्यामुळे माझे पहिल्या पोल उमेदवारीच कोणाला मिळते याला तुमचा जास्त अभ्यास नाही, उमेदवारी कोणाला मिळेल पण कुठल्या पक्षाला जाईल याचा अभ्यास मी करतो। अच्छा, त्याच्यामुळं पहिल्या पोलमध्ये त्या मतदारसंघामध्ये कोणत्या पक्षाच्या समर्थनात याचा अभ्यास करून तो जागा वाटप केलं। त्याच्यामुळे पहिल्या पोलमध्ये काय आणि दुसऱ्या पोलमध्ये काय आणि तिसऱ्या पोलमध्ये काय तर असा जास्त फरक पडलेला नाही। त्याच्यामुळे माझे पोल सक्सेस होतील असं मला आत्मविश्वास वाटतो, पूर्णपणे विश्वास। सुरू करूया आपण। पहिला जो महाराष्ट्रामधला पहिला विभाग आहे तो विदर्भ हा पहिला विभाग आहे आणि विदर्भातून 59-62 जागा येतात। तुमचं यावर काय म्हणणं आहे? विदर्भामध्ये आपण काँग्रेसची मागील परिस्थिती थोडी सांगू 2 मिनिटात बोला। 2019 साली विदर्भामध्ये काँग्रेस पक्षाला 15 जागा होत्या। अच्छा, आज तिथं काँग्रेस पक्ष 37 जागेवर लढतोय आणि त्या 37 जागांपैकी 24 जागा हा काँग्रेस पक्ष मिळवतोय। क्या बात आहे, मिळवतोय म्हणजे जवळजवळ 9 जागेची त्यांची गेल्या फायदा होतोय। 9 जागेचा फायदा 19च्या निवडणुकीपेक्षा एकट्या काँग्रेस पक्षाला 9 जागेचा फायदा विदर्भामध्ये म्हणजे 37 लढवल्या त्यापैकी 24 विजय होतात आणि 13 जागा त्यांच्या धोक्यात आहेत, म्हणजे धोक्यात आहेत। मराठवाड्यामध्ये विचार केला 46 जागा आहेत, तर 8 जागे ठिकाणी गेल्या वेळेस 8 जागा काँग्रेस पक्षाला मिळाल्या होत्या, तर आता तिथं 15 जागा तिथं लढवतात सध्या काँग्रेस 15, त्यापैकी 12 जागे विजय आहे तिथे। क्या बात आहे। विदर्भामध्ये मराठवाड्यात बी चांगली परिस्थिती काँग्रेसची आहे आणि 3 जागा फक्त पराभूत होते आणि 4 जागेची या ठिकाणी त्यांची वाढ। मराठवाड्यामध्ये एकट्या काँग्रेसच्या 4 जागा वाढलेल्या वाढतील। आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये 60 जागा तर 2019 ला 12 जागावर काँग्रेस होतं तिथं विजय झालं होतं। आता 16 जागा तिथं लढतोय पश्चिम महाराष्ट्रात आणि 13 जागेवर तिथं विजय मिळतोय। म्हणजे 16 पैकी काँग्रेसला
काँग्रेसला 13 जागा विजय मिळतो. पश्चिम महाराष्ट्र. अच्छा. आणि 3 जागा पराभूत आणि 1 जागेची फक्त यावेळेस वाढ झाली. 2019 पेक्षा 1 जागेनं वाढ होती. पुढचा विभाग आहे कोकण विभाग. कोकण मध्ये 36 जागा आहेत. काय परिस्थिती? 2 जागा 2000. आपण सांगा प्रेक्षकाला की आपण केवळ काँग्रेस पक्षाची ही सध्या मांडणी सुरू आहे, महाविकास आघाडीची किंवा महायुतीची नाही. आम्ही ते पुढे आपल्याला सांगू. काँग्रेस पक्ष घेऊन आपण चर्चा करतो. काँग्रेस पक्षाला 2019 साली 2 जागा होत्या कोकणामध्ये. आता तिथे 5 जागा लढवतात. तर 5 जागेपैकी 1 जागेचा विजय आहे आणि 4 जागा पराभूत होत. म्हणजे काँग्रेसला असं काही नाही महत्व आजही नाही. त्यानंतर मुंबईला पण येऊ. हो, 36 जागा आहेत. त्या 36 जागापैकी गेल्या वेळेस 2 जागा मिळाल्या होत्या काँग्रेसला. आता तिथं 10 जागासाठी ते लढते. त्यापैकी 7 जागेचा विजय मुंबईमध्ये काँग्रेसचा होतोय. क्या बात आहे. काँग्रेसचा मोठा गेम मध्ये आहे. पराभूत जागा 3 होते आणि 5 जागेची फायदा होतो काँग्रेसला. मुंबईमध्ये 5 जागेचा फायदा होतोय. आता खानदेश उत्तर महाराष्ट्र तिथं एकूण 48 जागा. त्यापैकी 2019 साली 5 जागा होत्या. आता 16 जागेवर काँग्रेस लढते तिथं. बरोबर. तिथं 16 पैकी 9 जागेवर त्यांचा विजय होतोय. अच्छा. आणि 7 जागेवर पराभव आणि 4 जागेची वाढ होती. म्हणजे खानदेशामध्ये 4 जागा काँग्रेसच्या वाढते 2024 निवडणुकीमध्ये वाढत आहे. तरी 2019 साली काँग्रेस पक्षाला एकूण ह्या 6 विभागामध्ये 44 जागा होत्या ना. आता 66 जागा झाल्या. म्हणजे 22 जागेचा त्यांना फायदा ह्यावेळेस ह्या निवडणुकीला 24 सालच्या निवडणुकीला काँग्रेसला होतोय. आपण ते फायनल सांगू. आपण फायनल जागा पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमच्या माहितीप्रमाणे तुमच्या अंदाजाप्रमाणे सरासरी 66.67% वोट शेअर होते. जागा लढवल्यापेक्षा ते वोट शेअर जास्त आहे. जास्त त्यांना 1 नंबर महाराष्ट्रामध्ये 1 नंबर वोट. नंबर 1 ला सर्वाधिक पसंती जनतेची काँग्रेसला आहे वोट शेअरिंग मध्ये. ठीक आहे. आता आपण शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्याकडे जाऊ. विदर्भ विभागापासून सुरुवात आपण करू. विदर्भातल्या 60 जागा. 2019 साली विदर्भामध्ये काँग्रेस पक्ष शिवसेना उभाटा गटाला 4 जागेवर विजय मिळवला होता. होय. आता ते 10 जागा तिथे लढवित आहेत. होय. 5 जागेवर तिथं त्या ठिकाणी त्यांचा विजय होतोय आणि 5 जागा पराभूत होत आहेत. असं म्हणजे 4 जागा गेल्या वेळेस होत्या. तर आता 10 पैकी 5 50% त्याला यश आलेलं आहे तिथे. अच्छा. आणि 1 जागेची त्यांची वाढ झाली. 2019 पेक्षा 2024 ला 1 जागेची त्यांची. म्हणजे विदर्भामध्ये आम्हाला सर्वाधिक जागा पाहिजे त्यासाठी काही भांडण केलं. त्याचा काही त्यांना फायदा होताना दिसत नाही. त्यामुळे काँग्रेसचा तिथं तोटा होताना दिसतोय यांच्यामुळे. बरोबर आहे. आता आपण मराठवाड्यामध्ये येऊ. शिवसेना उभाट्याला 2019 साली 12 जागा होत्या. तर आता तिथं 18 जागेवर ते लढत देत आहेत. त्यापैकी 11 जागा ते जिंकत आहेत आणि 7 जागेवर पराभूत होत आहेत. अच्छा. म्हणजे 1 जागा त्यांची 2012 पेक्षा कमी झाली मराठवाड्यामध्ये. म्हणजे मराठवाड्यामध्ये शिवसेनेची 1 जागा 2019 कमी होते. 12 जिंकल्या होत्या 19ला. आता केवळ 11 जागा. पण 12 जिंकल्यानंतर शिवसेनेमध्ये फूट पडली पूर्णपणे. एकटा उभाटा गट 100% बरोबर. महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये 11 जागा मूळ काँग्रेस शिवसेना फुटून सुद्धा यश चांगलं आहे. 100% शिवसेनेच्या मागे जनता आहे सिद्ध होते. पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला उभाटाला 5 जागा 2019 साली होत्या. आता 12 जागा त्या ठिकाणी लढत देत आहेत. तर तिथेही 6 जागा त्यांना म्हणजे 6 जागेवर विजय होईल, 6 जागावर पराभूत होतील ते, असं कॅल्क्युलेशन. म्हणजे 1 जागेचा फायदा, 1 जागेचा फायदा झाला. आता कोकण विभाग, कोकणामध्ये 15 जागा 2019 साली उभाट्याला जिंकल्या होत्या. त्यापैकी आता सध्या 19 जागेवरती लढत देत आहेत आणि त्यापैकी 11 जागा ठिकाणी विजय होत आहे आणि 8 ठिकाणी ते पराभूत होत आहे. म्हणजे 4 जागा त्यांच्या कमी होत आहेत. कोकणामध्ये उद्धव ठाकरेचे ताकद आणि शक्ती कमी होताना मुंबईला म्हणलं तर 2019ला 14 जागा होत्या ठाकरेंच्या. आता 22 जागेवर ते लढत देत आहे. 14 जागेवर या ठिकाणी विजय होत आहे मुंबईमध्ये.
म्हणजे 14 जागी ठिकाण. अच्छा. त्यापैकी 8 ठिकाणी पराभूत आणि 14 ठिकाणी विजय होत आहेत. याचा अर्थ की 2019 ची परिस्थिती 14ला विजय झाला होता. 14 जागा आल्या होत्या. 14 कायम ठेवले त्या. मुंबईमध्ये शिवसेना उभाटा गटानं 14 तेवढ्या जागा त्यांना पुन्हा आलेल्या येत आहेत त्यांच्याकडे. खानदेश आणि उत्तर महाराष्ट्र. 2019ला खानदेशामध्ये शिवसेनेच्या 6 जागा विजय झाल्या होत्या. आता सध्या ते 14 जागावर लढत आहेत आणि विजय 9 जागेवर त्यांचा होत आहे खानदेशात. आणि 5 ठिकाणी ते पराभूत होत आहेत. अशा तऱ्हेने तीन जागेची ती शिवसेनेला तिथं वाढ होत. खानदेशामध्ये फायदा होतो शिवसेनेला. आणि संपूर्ण विभागातलं त्यांचं वोट शेअरिंग आहे 58.95. 2 नंबरला आहे. तर आपण आता राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे येऊया. विदर्भापासून आपण या गटाची सुरुवात करू. विदर्भामध्ये 2019 सालीला शरद पवार गटांना 6 जागा होत्या. आता त्या विदर्भात आता 2024ला ते 13 जागेवर लढत देत आहेत. त्यापैकी 3 विजय होत आहेत आणि 9 ठिकाणी पराभव होत आहेत. जागा कमी होतात शरद पवारांच्या. शरद कमी होते. 9 जागेमध्ये 3 जागा कमी होत आहेत. 3 जागा कमी होत. अच्छा. मराठवाड्यामध्ये 2019ला 8 जागा शरद पवार साहेबांच्या होत्या. तिथं आता सध्या 15 जागेवरती लढत देत आहे मराठवाड्यात आणि 5 ठिकाणी विजय होत आहे आणि 10 ठिकाणी पराभूत होत आहे. त्यांचं मराठवाड्यात पण नुकसान होत आहे. 100% नुकसान. मराठवाड्यामध्ये शरद पवार साहेबांचं नुकसान झालेलं दिसायला. पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकूण जागा 27 होत्या 2019ला जिंकलेल्या जागा शरद पवार आणि यावेळेस ती 30 जागेवर लढत देत आहेत. अच्छा. परंतु 21 ठिकाणी शरद पवार साहेबांना यश येत आहे. अच्छा. 30 पैकी 21 ठिकाणी यश येते आणि 9 जागा पराभूत होत्या. म्हणजे एकंदरीत 2019 पेक्षा 6 जागेचा पवार साहेबांना फटका बसतोय. फटका बसतोय. कमी होत आहेत जागा. कमी होते. अच्छा. कोकण विभागामध्ये 2019ला पवार साहेबांच्या 5 जागा होत्या. आता सध्या 8 ठिकाणी ते लढत आहेत आणि 7 ठिकाणी त्यांना विजय होत आहे कोकणामध्ये. आणि 1 ठिकाणी पराभूत होत आहेत. 2 जागेचा त्यांना वाढ झालेली आहे. वाढ कोकणामध्ये साहेबांची. आता आपण मुंबई इकडे येऊ. मुंबईला गेल्या वेळेस 1 जागा होती. आता त्या 3 ठिकाणी ते लढत आहेत आणि विजय त्यांचा 1 ठिकाणी होत आहे आणि 2 ठिकाणी पराभूत होत आहेत. खानदेशामध्ये 2019ला 7 जागा शरद पवारांच्या होत्या. आता 16 जागा ते लढत आहेत. 10 ठिकाणी त्यांचा विजय होत आहे. हो. 16 देशामध्ये खूप मोठी गेन आहे. खानदेशामध्ये शरद पवार साहेबांना खानदेशामध्ये फायदा आहे तिथे आणि 6 ठिकाणी पराभूत म्हणजे 3 जागेचा त्यांना फायदा होतो पवार साहेबांना. आणि राष्ट्रवादी शरद पवारांना जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मतं मिळत आहेत ते 55.29% एवढी मतं आहेत. तर हा झाला महाविकास आघाडीच्या 3 घटक पक्षाचा सर्वे. आता आपण महायुतीच्या सर्वेकडे येऊ. महायुतीमध्ये कोणाला किती जागा मिळणार आहेत त्याचं गणित आपण आता लोकांच्या समोर मांडू. पहिल्यांदा आपण सुरुवात करूया भारतीय जनता पार्टीपासून. तर विदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीची आज तारखेला काय स्थिती राहील? विदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीला 2019 साली 29 जागा होत्या. 29 जागा होत्या आणि आता ह्या वेळेस ती 42 ठिकाणी लढत आहेत. 62 पैकी 42 ठिकाणी लढत आहेत. तरी 14 ठिकाणी त्यांचा विजय होत आहे. 42 पैकी 14 जागा फक्त विदर्भात त्यांना मिळत आहेत आणि 28 ठिकाणी भारतीय जनता पार्टी पराभूत होत आहे. विदर्भामध्ये पराभूत होते. 15 जागा गेल्या वेळच्या पेक्षा त्यांना कमी. 2019 पेक्षा 2024 साली 15 जागेचा फटका भारतीय जनता पार्टीला विदर्भात फार मोठा फटका आहे. मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पार्टीची काय स्थिती राहील? मराठवाड्यामध्ये 2019ला भारतीय जनता पार्टीच्या 16 जागा होत्या. आता 21 ठिकाणी ते लढत आहेत. 11 ठिकाणी त्यांचा विजय होत आहे आणि 10 ठिकाणी ते पराभूत होत आहेत. म्हणजे 5 जागेचा तिथे मराठवाड्यातही 5 जागेचा भारतीय जनता पार्टीला फटका बसतो. आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये 2019ला 20 जागा भेटल्या होत्या त्यांना भाजपला. आता 26 जागा
तिथे लढत लढत आहे. आहेत. 15 ठिकाणी त्यांचा विजय होत आहे हा. आणि 11 ठिकाणी पराभव होत आहे. तरी 5 जागा त्यांचा तिथे लॉस, म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात 5 जागेचा फटका एकट्या भारतीय जनताला आहे. हो. आता आपण कोकण विभागामध्ये 2019 साली 11 जागा आल्या होत्या भारतीय जनता पार्टीच्या, जिंकल्या होत्या. आता 15 ठिकाणी ते लढत आहेत आणि त्यापैकी 8 ठिकाणी त्यांचा विजय होतोय आणि 7 ठिकाणी पराभूत होते. म्हणजे 3 जागा इथे त्यांच्या यावेळेस कमी होत आहेत 3 जागा इथे. आता मुंबईमध्ये जर विचार केला तर 16 जागा त्यांना गेल्या 2019 आल्या होत्या, मिळाल्या. आता 17 ठिकाणी ते लढत देत आहेत. त्यापैकी 11 ठिकाणी त्यांचा विजय होत आहे मुंबईत चांगलं आणि 6 ठिकाणी पराभूत होत आहेत. तिथं मुंबईमध्ये 5 जागा त्यांच्या कमी होत आहेत, 5 कमी होत आहेत. म्हणजे 16 पैकी 5 कमी होतात. हो 16 पैकी 11 झाल्या म्हणजे 5 कमी झाल्या. आता खानदेशामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये 2019ला 13 जागेचा त्यांचा विजय होता भाजप पद्धतीत बोलतोय आपण. आता 23 ठिकाणी ते लढत आहेत, तर त्या ठिकाणी 13ला 13 त्यांचा आकडा कायम आहे आणि 10 ठिकाणी पराभूत होत आहे. म्हणजे त्यांना त्या ठिकाणी फायदाही नाही आणि तोटाही नाही असं त्याचं उत्तर महाराष्ट्रामध्ये. आणि एकत्रित विचार केला तर जवळजवळ 6 महसूल विभागामध्ये 5 ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा पराभवच आहे. फक्त खानदेशामध्ये लेवल आहे म्हणजे बराबर आहे. आणि त्यांचं जे वोट शेअरिंग आहे महाराष्ट्रभराचं ते 50% त्यांचं वोट शेअरिंग. परंतु 2019 पेक्षा 33 जागेचा फटका एकूण राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीला ते आपण फायनलला सांगणार आहोत. आता शिवसेना एकनाथ शिंदे, आता काय शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या गेल्या वेळेस तर काय म्हणजे जागेचा काय संबंध. तर आता आपण ह्या वेळेसच फक्त सांगायचं ना किती लढत विदर्भामध्ये शिंदे साहेबांच्या जागा 8 आहेत, त्यापैकी त्यांना 1 ठिकाणीच विजय मिळणार आहे. अच्छा. आणि 7 ठिकाणी त्यांची जागा पराभूत होणार आहे विदर्भामध्ये. म्हणजे त्यांच्या हिशोबाने की वाढ 1 जागेची वाढ फायदा म्हणा समजायचा. मराठवाड्यामध्ये 17 ठिकाणी लढत आहेत ते 2 ठिकाणी विजय होतो, 15 ठिकाणी त्यांचा पराभव होतोय. मराठवाड्यामध्ये त्यांना 2 जागा मिळतात फक्त 2 जागा. विदर्भात 1, मराठवाड्यात 2. शिंदे सेनेला शिवसेनेला मुख्यमंत्र्यांची ही परिस्थिती आहे. आता पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर 11 ठिकाणी ते लढत देत आहेत आणि 11 ठिकाणी पराभूत होत आहेत. पश्चिम महाराष्ट्र शिंदे साहेबाला 1ही जागा भेटत नाही. पश्चिम महाराष्ट्रात शिंदेना 1ही जागा तुमचा दावा आहे जबरदस्त. हो. आता कोकण विभागामध्ये 17 ठिकाणी शिंदे साहेब लढत आहेत. 17 पैकी 6 ठिकाणी त्यांचा विजय आहे आणि 11 ठिकाणी पराभव आहे आणि 6 फायनल झाला. म्हणजे कोकणामध्ये 6 जागा तेवढ्या येत आहेत शिंदे साहेब. मुंबईमध्ये विचार केला तर 13 ठिकाणी ते लढत देत आहेत. 13 पैकी 1 ठिकाणी त्यांचा विजय होणार आहे आणि 12 ठिकाणी त्यांचा पराभव होणार आहे. 1 जागेचा फायदा. खानदेशामध्ये विचार केला तर 9 ठिकाणी ते लढत देत आहेत आणि 3 ठिकाणी त्यांचा विजय होत आहे, 6 ठिकाणी पराभव होत आहे. आणि म्हणजे त्या 3 जागेचा फायदा तिथे होता ना दिसतोय. 3 जागा त्यांचं वोट शेअर त्यांचा म्हणजे जागेचा वोट शेअर आहे 17.33. 17% एवढी मतं ते राज्यभरामध्ये घेते. नाही जागेच आपण वोट शेअर काढलेला आहे. जागा किती लढवल्या आणि विजय किती झाला त्याचा वोट शेअर आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट, आपण या गटाकडे जाऊ. शरदचंद्रजी पवार साहेबांपासून फुटून अजित पवारांनी जेव्हा स्वतःची राष्ट्रवादी महाराष्ट्रामध्ये माझीच राष्ट्रवादी आहे म्हणून त्यांचं चिन्हाने पक्ष घेतला आणि ते आता लोकसभेनंतर विधानसभेच्या निवडणुका लढवत आहेत. त्यांची महाराष्ट्रामध्ये आज तारखेला काय परिस्थिती आहे त्याचा आपण जरा अभ्यास करून घेऊ. सुधार साहेब, विदर्भामध्ये अजित पवारांची काय परिस्थिती? विदर्भामध्ये अजित पवार गट हे 4 ठिकाणी लढत आहेत आणि 4ही ठिकाणी त्यांचा पराभव होत आहे. 1 ठिकाणी त्यांना विजय होत नाही. म्हणजे विदर्भामध्ये अजित पवारांना एकही जागा मिळत नाहीये या निवडणुकीमध्ये. अच्छा. मराठवाड्यामध्ये 9 ठिकाणी ती लढत आहे, तर त्या 9 पैकी 5 ठिकाणी त्यांचा विजय होतो. म्हणजे मराठवाड्यामध्ये चांगली परिस्थिती आहे आणि 4 ठिकाणी पराभव होतो. म्हणजे 5 जागेचा फायदा मराठवाड्यात होतो त्यांना. आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये
14 ठिकाणी ते लढत आहेत अजित पवार गट. तर त्यापैकी 2 ठिकाणी त्यांचा विजय आहे आणि 12 ठिकाणी पराभव आहे त्यांचा. क्या बात आहे. हा, दोन जागेचा फायदा होतोय. कोकणामध्ये 3 जागा लढत आहेत, तर 3 पैकी तिन्ही त्यांचा पराभव होत आहे. पराभव कोकणातही अजित पवारांना एकही जागा भेटत नाही. मुंबईमध्ये 3 जागा ठिकाणी ते लढत आहेत, तर 3 ठिकाणी ती पराभूत होत आहेत. आणि खानदेशामध्ये 13 ठिकाणी ते लढत आहेत खानदेशामध्ये. त्या ठिकाणी 1 जागेचा त्यांना विजय होतोय, म्हणजे 12 ठिकाणी ते पराभूत होतात. तर पक्षवाईज आपण कोणाला किती जागा मिळतील हे आता लोकांच्या समोर महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांचे गणित तुमच्या पद्धतीनं तुमच्या अभ्यासाप्रमाणे तुम्ही मांडलेलं आहे. आता आपण एक काम करूया, आपल्या प्रेक्षकांना हे सांगूया की महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्ष किती जागा जिंकतो. आता आपण पक्षवाईज सांगूया. पहिल्यांदा काँग्रेस, एकटी काँग्रेस किती जिंकते महाराष्ट्रामध्ये जागा. आपण डायरेक्ट सांगू आता. नाही, सबरीला जाऊ नका, फिगरला जाऊ आपण आता. फिगर सांगू आता. विदर्भ म्हणजे आपण विभागाप्रमाणे बघितला फायनल सांगू आता. काँग्रेस संपूर्ण काँग्रेस महाराष्ट्रात किती जागा जिंकते. काँग्रेस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 66 जागेवर त्यांचा विजय होतो काँग्रेसचा. 66 जागा काँग्रेसला मिळणार. हा, महाराष्ट्रामध्ये एकूण 66 जागा काँग्रेस पक्षाला मिळते असं आपलं मत आहे. अच्छा, ठीक आहे. त्यानंतर हे आपण सांगा की शिवसेना उद्धव ठाकरे गट यांना किती जागा. उद्धव ठाकरे शिवसेना गटाला गेल्या वेळेस 56 जागा मिळाल्या होत्या, परंतु काय जागेचा बदल करून सुद्धा शिवसेनेला 1 जागेचा फक्त तोटा आणि फायदा 1 जागेचा झाला. त्याच्यामुळे शिवसेना गेल्या वेळेच्या 56 जागा, म्हणजे जागेचं गणित धरलं तर 56 जागा त्यांना मिळते. म्हणजे काय त्यांना नुकसान काय झालं नाही, तोटा काय झाला नाही. म्हणजे शिवसेना फुटून शिवसेनेचं एवढं नुकसान, एवढे आमदार निघून जाऊन सुद्धा काही जेवढ्या जागा त्यांच्या पदरामध्ये पूर्वी होत्या तेवढ्याच जागा 2024च्या निवडणुकीमध्ये पुन्हा मिळवत आहेत असं तुमचा अंदाज आहे. अच्छा, आता राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्याबद्दल सांगा. राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या 47 जागा आहेत तिथे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 47 जागा आहेत तिथे. त्यांचा जो पक्ष फुटल्यानंतर सुद्धा स्वतंत्रपणे त्यांनी पक्ष उभा करून पुन्हा ते महाराष्ट्रामध्ये 47 इतक्या जागा आणतायत. म्हणजे तेही बरोबरीच्या जागा. बरोबर. जेवढे पळून गेले त्याच्यापेक्षा 7 जागा जास्त. जास्त शरद पवारांच्या महाराष्ट्रामध्ये येत आहेत असं आपलं मत आहे. चला, आता हे झाले महाविकास आघाडीच्या जागा. आता भारतीय जनता पार्टीच्या जागा एकूण महाराष्ट्रामध्ये किती येतात. भारतीय जनता पार्टीच्या एकूण जागा 72 येतात. 72 म्हणजे सगळ्यात मोठा पक्ष पुन्हा भारतीय जनता पार्टीच पक्ष मोठा होतोय. 72 जागा. 2019ला 105 आल्या होत्या, पण त्यांना 33 जागाचा फटका बसला. 33 जागेचा महाराष्ट्रामध्ये. आणि आता सध्या ते 72 वर थांबलेत. 72 जागेवर, म्हणजे केवळ 72 जागेवरच भारतीय जनता पार्टी आहे सध्या. ते स्वतः तर काही 100चा आकडा नाही, स्वतः नाही. अच्छा, ठीक आहे. तर हा जरा भारतीय जनता पार्टीला 72 जागा मिळतील असा अंदाज सुतार साहेबांचा आहे. शिवसेना एकनाथ शिंदे जे की आता राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांची काय स्थिती आहे. त्यांची शिंदे शिवसेना 13 जागा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 13 जागा मिळणार. महाराष्ट्राच्या मुख्य धक्कादायक तुमचा हा पोल सर्वे आहे. म्हणजे लोकांचा विश्वास बसणार नाही तुमच्या या विधानावर, किंवा तुम्ही आता काहीतरी सांगताय लोकांना असं या क्षणाला त्यांना वाटलं असेल. ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत, लाडकी बहीण योजना आणली त्यांनी, एवढ्या मोठ्या जाहिराती केल्या, एवढी मोठी भाषणं चालू आहेत, त्यांचा काही परिणाम महाराष्ट्रात नाही. त्यावर तुमचं काय मत आहे. शेवटी कसं आहे, जनतेला काय पाहिजे असतं ती त्याने दिलेलं नाही आणि वेळेत दिलेलं नाही. फक्त निवडणूक लागल्यावर तर काय द्यायचंय ही कशी ठरवतात. लाडकी बहिणीचा काही परिणाम नाही. काही परिणाम होत नाही लाडकी बहिणीचा. तुम्ही छोटे छोटे व्हिडिओ पहा, काय लाडकी बहिणीचा कसलाही परिणाम होणार नाही. हे संपूर्ण विसरून गेले सगळे. केवळ 15 जागा महाराष्ट्रात. 13 जागा मिळते. काय त्याचा परिणाम काय नाही. चला, आता आपण एकनाथ शिंदेच्याकडनं त्यांचे घटक पक्ष अजित पवारांच्याकडे येऊ. अजित पवार गट
राष्ट्रवादी काँग्रेस. अजित पवार गटालाही 8 जागावर समाधान मानावं लागतं. सिंगल डिजिट. सिंगल दोन अंकी सुद्धा नाही तर धक्का दिला तुम्ही स्वतः साहेब प्रेक्षकांना आमच्या. आता आपण तिसरा पोल आहे बघा, फायनल पोल देतात तुम्ही. 100% बरोबर आहे. आपण तिसरा पोल देतोय. पहिल्या पोल मध्ये आपण साधारणतः असंच म्हणजे 1-2 जागेचा फरक पडला. मोतीलाल सुतार हे माड्याचे आहेत, सोलापूर जिल्ह्यातल्या. त्यांचा नंबरही मी आपल्याला देणार आहे, तेव्हा त्यांच्याशी आपण संपर्क करायचा आहे. तर आपण आता आपण अजित पवार किती जागा दिली तुम्ही? आपण 8 जागा दिलेल्या आता आपण अजित पवारला 8 जागा दिलेल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्राची स्थिती आपण लोकांच्या समोर ठेवलेली आहे. आता फायनल कडे आपण येऊ की महाराष्ट्रामध्ये कोणाचं सरकार स्थापन होणार आहे. नाही, आपण तिथे लहान पक्षांची जागा सांगू नका. सांगू कोणाला किती म्हणतात आता आपण डायरेक्ट सांगू. आता विभागवारांना सांगता की अपक्षांना 7 जागेचा फायदा होतो महाराष्ट्रामध्ये. 7 जागा मिळणार अपक्षांच्या. आणि जनस्वराज्य पार्टीला 1 जागा भेटणार आहे. 1 जागा भेटणार. आणि प्रहार जनशक्तीला 2 जागा जी पहिल्या आहेत ते 2 कायम आहेत, कायम त्यांना मिळणार आहे. मनसेला 1 जागा मिळणार. म्हणजे पूर्वी एकच होती. हो, एकच होती. आता एकच जागा. आता अमित ठाकरे जे की राज ठाकरेंचे पुत्र आहेत, तेही विजय होण्याची शक्यता नाही शक्यता होण्याची. ते आपण सांगू ना, मनसेला कुठली जागा आहे ती सांगू आपण. साधारणतः प्रहारला विदर्भामध्ये 2 जागा मिळते. त्या प्रहारला विदर्भामध्ये 2 जागा. अच्छा. आणि अपक्षांना विदर्भामध्ये 5 जागा आहेत. अच्छा. आणि तटस्थ जागा आपली मात्र 1 आहे. 288 मतदारसंघापैकी 1 जागा तटस्थ आम्ही ठेवलेली आहे. ही बुलढाण्याची जागा मला काय ते काढता आली नाही विजय कुणाचा करायचा. अच्छा. त्याच्यामुळे 288 मतदारसंघामध्ये 1 जागा तेवढे एक आपण 287 जो तुम्ही 287चा पोल देतो आम्ही. आता आपण दुसरा विचार करा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये अपक्षांना 2 जागा मिळतात. अच्छा. पश्चिम महाराष्ट्रामध्ये. आणि पुन्हा कोकणामध्ये काय नाही, मुंबईत काय नाही. खानदेशामध्ये अपक्षांना 1 जागा भेटली. अपक्षांना 1 जागा भेटली. अशा 7 जागा. म्हणजे विदर्भामध्ये 5 जागा अपक्षांना, पुन्हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये 1 जागा, खानदेशात 1. 7 जागा मिळतात. म्हणजे अपक्षाला टोटल हो किंवा इतर पक्षांना टोटल किती जागा मिळतात सांगतो ना. पुन्हा एमआयएम ला मराठवाड्यामध्ये 2 जागा भेटते सर. अच्छा. एमआयएम ला 2 जागा भेटते. आणि एमआयएम ला खानदेशामध्ये 1 जागा भेटली. 2 आणि 1 3 जागा मिळते एमआयएम ला. अरे बापरे. आणि शेतकरी कामगार पक्षांना पश्चिम मराठवाड्यामध्ये मराठवाड्यात 1 जागा मिळते शेतकरी कामगार पक्षाला. अच्छा. आणि नाही, पश्चिम महाराष्ट्रात 1 मिळते. पश्चिम महाराष्ट्रात 1 मिळते. मराठवाड्यामध्ये 1 मिळते त्यांना. मराठवाड्यात 1 मिळते शेतकरी कामगार पक्षाला. आणि पश्चिम महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात 1 मिळते. बरोबर. पश्चिम महाराष्ट्रामध्ये 1 आणि कोकणामध्ये 1 मिळते त्यांना. अशा 2 जागा शेतकरी कामगार पक्षाला. आता जनस्वराज पार्टीला पश्चिम महाराष्ट्रामध्ये 1 जागा मिळते. 1 जागा. आणि आपण कोकणामध्ये समाजवादी पार्टी कोकणामध्ये 1 मिळते आणि मुंबईत 1 मिळते. 2 जागा. अशा तऱ्हेने वंचित आघाडीला मात्र 5 जागा विदर्भात मिळण्याची शक्यता आहे. पण म्हणजे 100% नाही, पण मिळण्याची शक्यता आहे. वंचितला मिळते. बाकी ठिकाणी वंचितचा कुठे प्रभाव फक्त विदर्भामध्येच मिळणार. ते 5 जागा जिंकू शकतात. पूर्वी त्यांनी किती जिंकलेल्या होत्या वंचितनं? काहीच नव्हतं. काय नाही. नवीनच जागा ते 5 जिंकते. त्यांना 5 जागेचा फायदा होतो विदर्भामध्ये होऊ शकतो. तर आता पुन्हा माझा तो प्रश्न, तुमच्या या सर्वेमध्ये, तुमच्या या पाहणीमध्ये महाराष्ट्रामध्ये कोण सरकार स्थापन करतं? आता आपण काय केलेलं आहे किंवा आपण नेहमी आता मी 2024चा माझा पोल लोकसभेचा मी काढला होता. तर मी 35 जागा सांगितल्या होत्या. तर 35 जागा सांगितल्या होत्या त्यांचे मी 10% लॉस धरला होता. ही महाविकास आघाडीच्या 35 जागा येतील असं मी सांगितलं होतं. त्यापैकी 10 जागेचा मी लॉस धरला. मी 3.5 जागा म्हणजे 4 जागा माझ्या कमी झाल्या. परंतु 31 जागा माझ्या म्हणण्याप्रमाणे बरोबर आल्या. म्हणजे लोकसभेचा माझा पोल 100% म्हणजे खरा ठरला. परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या जागा कमी झाल्या आणि एकनाथ शिंदेच्या थोड्या वाढल्या. असा जेवढा यासाठी 90% माझा पोल खरा ठरलेला आहे. आणि त्या पोलच्या आधारे नाही, परंतु शेवटी लोकसभेचं गणित वेगळं होतं, हे कल वेगळं होतं. तरी आता साधारणतः आपण
66, 47, 56 म्हणजे 169 जागा महाविकास आघाडीच्या येणार महाराष्ट्रामध्ये. 169 जागा महाविकास आघाडीच्या येणार. म्हणजे तुम्ही महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये स्थापन आपण साहेब एवढं लक्षात घ्या की आपण नेहमी 10% लॉस धरले. माझ्या जे कॅल्क्युलेशन मध्ये मी नेहमी 10% लॉस धरतो. तसं लोकसभेला 35 सांगितल्या, 10% 4 जागा गेल्या, 31ला 31 आल्या. आजही मी 10% लॉस पकडतोय. म्हणजे 183च्या 10% म्हणलं तर साधारणतः 19 जागा आपण कमी धरायच्या. तोटा नफा काय 60 हा फिगर तरी काय 65 64 165 ते 164 जागा 100% महाविकास आघाडीला भेटणार महाराष्ट्रात. आपण 10% लॉस धरला तर नाही धरला तर आहे जास्त. आणि महायुतीच्या दृष्टीने महायुतीला 104 जागा, त्याच्यामध्ये लॉस करायची गरज नाही, काय नाही. 100% 104 जागा महायुतीच्या होणारच तयार. हो, म्हणजे 104च्या पुढे महायुती जाऊ शकत नाही. आणि त्यात आत पण येऊ शकत नाही, आत बी येऊ शकत नाही. असं ते 104 वर त्यांचा गाडा ताटला त्यांचा सगळा. म्हणजे महाविकास आघाडी महायुती 104 वर थांबलेली आहे महाराष्ट्रामध्ये. आणि ते सरकारमधून बाजूला जाणार आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होणार. आपण हा सर्वे करताना महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होत आहे असं तुमचा अहवाल आहे, तुमचा सर्वे सांगतो. काय मोठं कारण आहे महाराष्ट्रामध्ये तुमच्या बघण्यात आलं की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हे विद्यमान सरकारच्या विरोधामध्ये आहे? भारतीय जनता पार्टीनं राजनीती किंवा नैतिकता सांभाळून राजकारण केलं नाही. ही पहिलं महत्वाचं. किंवा जातीभेदाचं राजकारण करायचं, लोकांमध्ये भांडणं लावायची, मतांचा उपयोग करून घ्यायचा आणि खोटी आश्वासन द्यायची, ह्या गोष्टीमुळे भारतीय जनता पार्टी बदनाम झाली. आणि निगेटिव्ह शेट ही मीडियाने केलेला नाही, तर भारतीय जनता पार्टीच्या विरोधातला निगेटिव्ह शेट हा लोकांनी तयार केलेला आहे, जनतेने तयार केलेला आहे की भारतीय जनता पार्टी राजकारणासाठी सक्षम होऊ शकत नाही, जातीवादासाठी सक्षम होऊ शकते. आरक्षणाचे विषय, त्याने आरक्षणाचे विषय सक्सेस केले नाही, त्याने त्याचे म्हणजे मोडतोड करून काहीतरी करायचं. आणि सर्वात महत्वाचं न्यायदेवता त्यांनी आपल्याशी करून घेतलेली आहे. त्या न्यायदेवता ही त्यांच्या बाजूनच राहते हा लोकांचा समज आहे. तो समज एकदा दूर झाला पाहिजे. आणि भारतीय जनता पार्टीला लोकशाही, संविधान, कायदे काय नाही धोक्यात आहे. जनता म्हणते हे जनतेच्या डोक्यात आहे. ती जनतेच्या डोक्यातनं केव्हा कोण भारतीय जनता पार्टी काढेल तेव्हाच खरं भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये तरी रोळावली येईल, तोपर्यंत येणार नाही असं माझं मत आहे. म्हणजे सध्या भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये महाराष्ट्रामध्ये एक लाट आहे. 100% एक लाट आहे विरोधाची. त्यामुळे राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार लोकशाहीचा हनन, सर्वात महत्वाचं लोकशाही तिने जागेवर ठेवलेली नाही. हा लोकांचा ट्रेड आहे. आणि लोक ग्रामीण भागात जावा, शहरामध्ये जावा की तुम्हाला भारतीय जनता पार्टीच्या विरोधात का बोललं जात आहे की लोकशाही जीवन ठेवली नाही. मी गेल्या वेळेस सांगितलं होतं की मला जन्म दिला परमेश्वराने, जगायचा अधिकार परमेश्वराने दिला, पण ह्यांच्या हातात सगळं जीवन जाऊन बसलं लोकांचं. ती लोकांना रोजगार निर्मिती नाही, राशन देऊन जगवता रोजगार निर्मिती नाही. येणारे प्रकल्प, मोठे मोठे प्रकल्प गुजरातला नेता, हा निगेटिव्ह शेट जनतेने तयार केलेला आहे आणि त्याने करायला भाग पाडलेला आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला या सरकारला बाजूला करायचं. शेतकऱ्यांना काय मदत नाही, नोकर वर्गांना काय मदत नाही, नोकर भरती नाही, तरुण मुलं शिकतात आणि निवांत पारावर किंवा चावडीमध्ये गप्पा मारत बसतात. म्हणजे ही व्यवस्था सगळी नष्ट केलेली आहे. लोकशाही महाराष्ट्रात 100% पडलेली आहे. या गोष्टीमुळे भारतीय जनता पार्टी लोक नाकारत आहेत. तर हे होते राजकीय विश्लेषक मोतीलाल सुतार. त्यांनी 3 पोल आपल्या समोर ठेवले, पहिला, दुसरा आणि तिसरा पोल हा सर्वे हा अंतिम सर्वे आहे. त्यांना असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होणार आहे आणि ते सुद्धा खूप मोठ्या मेजॉरिटीनं महाराष्ट्रामध्ये सरकार येणार आहे. आणि महायुतीच्या जागा या 104च्या पुढे जाऊ शकत नाहीत अशा पद्धतीचा दावा त्यांनी केलेला आहे. त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे. त्यांचं मत हे पूर्णपणे त्यांचं मत आहे. त्यांनी आपल्या अभ्यासाप्रमाणे आपला सर्वे तुमच्या सर्वांच्या समोर ठेवलेला आहे. या विषयावर तुम्हाला हा सर्वे कसा वाटला,
मोतीलाल सुतार साहेबांच्या विचाराशी आपण सर्वजण सहमत आहात का, किंवा आपल्याला कुठे बदल वाटतो, या विषयावर आपण सर्वांनी सुद्धा आपलं मत जरूर कमेंट करायचं आहे. आणि अशाच महत्वाच्या गोष्टीसाठी सातत्याने रिंगणला जोडायचं आहे. धन्यवाद. आपण पुन्हा एकदा तिसऱ्यांदा आमच्या सांगा हे प्रेक्षकांना मी विनंती करतो की मी आजपर्यंत माझे जे पोल दिले ते पोल प्रामाणिकपणाने सांगतो की माझे पोल सगळे यशस्वी झालेले आहेत आणि लोकसभेचा बी यशस्वी झालेला आहे. मी माझा कुठलाही पोल अजून अपयशी झालेला नाही. तरी सुद्धा हा पोल यशस्वी होईल असं मी बी दावा करू शकत नाही आणि न दावा करू शकत नाही. 10% ठेवलेला फरक मी हे जाणून घ्यावं आपण की यावेळेस माझा सगळाच पोल खरा ठरवला असं मी म्हणणार नाही. परंतु मला विश्वास आहे तुम्ही खोटे ठरले तर फक्त 10%. बाकी 90% तुमचं पाहिजे. पहिल्यापासून माझा पोल खरा ठरतोच. पण तरी प्रेक्षकांच्या माहितीसाठी असावं की 10% लॉस आहेच. 165 जागा तरी 100% येतील असं मला वाटतं. असं तर धन्यवाद. तुम्ही आज जनतेच्या समोर तुमचा जो काही फायनल अंतिम सर्वे आहे तो जनतेच्या समोर ठेवलेला आहे. आशा करूया की आपलं जे मत आहे, आपला जो सर्वे आहे तो खरा ठरावा आणि महाराष्ट्रामध्ये एक नवं सरकार स्थापन झाल्याचं आपल्याला बघायला मिळावं. धन्यवाद. धन्यवाद.